इथे मात्र कॅच ड्रॉप होते. तर सुधीरजी पाटील यांचं देखील इथं आगमन झाले आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. तदनंतर श्यामकांतजी देसले यांचं देखील इथं आगमन होते. वेलकम. टीमची धावसंख्या आणखीन एक चांगला बॉल. आणखीन एक सिंगल येते. टीमची धावसंख्या 4. तर सन्माननीय अतिथी रुपेशदा दिवेकर यांचे देखील इथे आगमन होते. तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे या नगरसेविका चषक 2025 मध्ये. 30+ क्रिकेट असोसिएशन ते सदस्य आहेत आणि त्यांचे देखील सहर्ष स्वागत असेल. टीमची धावसंख्या जर आतापर्यंत आपण पाहिली तर धावफलकावर लागली ती मात्र 7 धावा 8 धावा. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला आपल्या समोर चालू असताना शेवटचा बॉल आहे. चांगला बॉल इनसाइड आउट हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला बॅट्समनच्या दरम्यान, परंतु डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक पहिलं इथे संपलंय. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि टीमची धावसंख्या 8. तर षटक क्रमांक दुसरा गोलंदाज शरद ठाकूर. चांगला बॉल शरद ठाकूरचा. परफेक्ट यॉर्कर. कोणतंच प्रत्युत्तर नव्हतं या बॉलवर. परफेक्ट ब्लॉक मध्ये हा बॉल रिलीज झालाय. डॉट बॉल येतोय. खूप चांगला चेंडू हाताळला शरद ठाकूरने. नेक्स्ट बॉल फुल टॉस. ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर आहे. आणखीन एक सिंगल. टीमची धावसंख्या 9 रन्स 9 धावा. खूप चांगली सुरुवात पाहायला मिळते बॅटिंग करत असताना नेरूळ 11 या टीमच्या दरम्यान. आणखीन एक चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा टर्न होतं या बॉलला. आणखीन एक सिंगल येते. टीमची धावसंख्या आतापर्यंत डबल डिजिटमध्ये जाऊन पोहोचले 10 धावा. खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे बेलापूर 30+ या टीमच्या दरम्यान. या मॅचमध्ये टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय जरूर घेतला
4 ओव्हरच्या मॅचमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये देखील खूप चांगलं षटक हाताळलं. यावेळेचा बॉल देखील लॉफ्ट केला. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. बॉल गॅदर करेल, फेकेल. फक्त एकच धाव. टीमची धावसंख्या आतापर्यंत 11 रन्स. 2 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. यावेळचा बॉल खूप चांगला स्ट्रोक ऑन साइडला बिरकावलाय. हा येतोय षटकार. तर टीमची धावसंख्या 17 धावा. तर शेवटचा बॉल आहे. आणखीन एक शॉर्ट बॉल. डीपमध्ये फिल्डर आहे विशाल. बॉलपर्यंत पोहोचतोय. एकच धाव. सेकंडसाठी इथून मात्र कॉल आलाय. मिस कॉलिंग होते. तर 2 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला आणि टीमची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना नेहरू 30+ या टीमच्या दरम्यान एक गडी बाद 18 धावा. तर बॅट्समन आउट आहे. नाहीये. अच्छा. तर चला अंपायर डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. तर बॅट्समन बाद नाहीये. एकच धाव आहे. तर दोन्ही खेळाडूंनी स्ट्राईक सोडणं इम्पॉर्टंट असणार आहे, याची तुम्ही नोंद घ्या. टीमची धावसंख्या 18 धावा. गोलंदाज नितेश. चांगला बॉल. डीपमध्ये फिल्डर आहे. सेकंडसाठी इथून मात्र प्रयत्न होतोय. 2 धावा इथून कंप्लीट झाल्या. टीमची धावसंख्या आणि तिसऱ्यासाठी इथून मात्र बॅट्समन बाद झालाय.
तर नवीन बॅट्समन नंदेश दाखल झालाय. तर चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा. षटक क्रमांक 30 नितेश आलाय. नवीन बॅट्समन नंदेश बघत आलाय बॅटिंग करण्यासाठी. टीमची धावसंख्या आतापर्यंत 20 धावा, 20 रन्स धावफलकावर देखील लागल्यात. इथून मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल नेरूळ टीमला या मॅच मध्ये. यावेळेचा बॉल सोडून दिला, व्हाईट बॉल. चांगला बॉल, एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. आणखीन एक सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 22. आणखीन एक खराब बॉल, आणखीन एक व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या एक्स्ट्राच्या मदतीने 1 ने वाढते. यावेळेचा बॉल बॅकफुटला जाऊन पंच केलं. या बॉलला एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये फिल्डर वेगाने बॉल पर्यंत पोहोचतोय. सेकंड रनसाठी कॉल आणि 2 धावा इथून मात्र कंप्लीट झाल्यात. यावेळेचा बॉल उडवलाय. डीप मध्ये फिल्डर आहे विशाल आणि इथून मात्र बॅट्समन झालाय बाद. विकेट क्रमांक 2. तर 2 बॉल आहेत. बॅट्समन मिथून. तर यावेळेचा बॉल खूप चांगला स्ट्रोक आहे. ऑन साइडला या बॉलला भिरकावलंय आणि 6 धावेंसाठी हा षटकार येतोय. टीमची धावसंख्या 31 धावा, शेवटचा 1 बॉल इथून शिल्लक. आणखीन एक चांगला स्ट्रोक. डीप मध्ये फिल्डर आहे. वरुण आणि वरुणच्या दरम्यान एक खूप चांगला झेल पकडण्यात आलाय आणि बॅट्समन क्रमांक 30 इथून मात्र बाद झालाय. नेरूळ तटकस या टीमचा आणि टीमची धावसंख्या 3 गडी बाद 31 धावा. या ओव्हरमध्ये तब्बल 13 धावा खर्च झाल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा खर्च झाल्या.
पॉवर प्ले जर षटक होतं, खूप चांगली गोलंदाजी केली गोलंदाज वरुणने. दुसऱ्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर शरद आला आणि त्या ओव्हरमध्ये 10 धावा खर्च झाल्या. हे षटक थोडंसं महागडं राहिलं बेलापूर 30+ या टीमसाठी आणि त्या ओव्हरमध्ये 13 धावा खर्च झाल्या. शेवटचं षटक आहे. टीमची धावसंख्या आतापर्यंत 31, 31 धावा धावफलकावर लागल्यात. बॅटिंग करत असताना नेरूळ 30+ या टीमच्या दरम्यान टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय घेतला बेलापूर 30+ या टीमने. स्लॉगिंगची ओव्हर आहे आणि डेथ ओव्हरमध्ये गोलंदाज आपण पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवर आला आहे. तर संतोष येतोय. फुलटॉस बॉल, पहिलाच बॉल आणि या पहिल्याच बॉलला भिरकावलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. तर सन्माननीय अतिथी मोहनजी भोईर यांचं देखील इथे आगमन झालंय आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेनिमित्ताने. वेलकम. आणि सर्व क्रिकेट रसिकांचं आणि मान्यवरांचं देखील सहर्ष स्वागत करतो. पहिलाच बॉल जर आपण पाहिला तर फुलटॉस होता. त्या बॉलला पाठवलंय ऑन साईडला. खूप चांगला स्ट्रोक. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 37, 37 धावा धावफलकावर लागल्यात. षटकाची सुरुवात खूप चांगल्या रीतीने झाले नेरूळ टीमसाठी. आणखीन एक फुलटॉस स्लॉट मध्ये होता. या बॉलला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा धमाका षटकार. तर 43 धावा, 43 रन्स. 4 चेंडू इथून शिल्लक आहेत. 2 बॉलमध्ये 12 धावा खर्च झाल्या. हे षटक आतापर्यंत खूप महागडं राहिलंय संतोषसाठी. नेक्स्ट बॉल. यावेळचा बॉल खूप चांगला रिलीज झाला परंतु अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. इट इज अ व्हाईट बॉल. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल पिच झाला. तिथून टर्न झाला परंतु लाईनच्या बाहेर बॉल पिच होता. 44 रन्स, 44 धावा. पाडल शूट करण्याचा प्रयत्न परंतु जे फिल्डर आहे शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. डॉट बॉल येतोय. यावेळचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये फिल्डर बॉल पर्यंत येतोय आणि इथून फंबल झालाय आणि समाधानच्या दरम्यान मिसफील्ड झाली आणि हा चौकार येतोय. हे अपेक्षित नव्हतं समाधानकडनं. तर भगवानजी कोळी आज त्यांचा 50वा वाढदिवस आहे आणि त्यांना 50व्या वाढदिवसानिमित्तानं शाबाश फणसवाडा 30+ दरम्यान खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणखीन एक सिंगल. टीमची धावसंख्या 49 रन्स, 49 धावा धावफलकावर लागल्यात. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल फुल टॉस. तर 4 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. टीमची धावसंख्या 50 आणि 51चं टार्गेट आहे.
51 रनचा करायचा आहे पाटला ही मॅच जिंकण्यासाठी. टीम बेलापूर 30+ टीम या टीमला 24 बॉल आणि 51 धावा. नेक्स्ट मॅच तर चला लगेच मॅचला सुरुवात करा. 24 बॉलमध्ये 51 धावा करायच्या आहेत टीम 30+ बेलापूर या टीमला ही मॅच जिंकण्यासाठी. तर चला नेरूळ टीम आपण लगेच मैदानावर दाखल व्हा. तर चला नेरूळ टीम लगेच मैदानावर दाखल व्हायचं आहे. नेरूळ 30+. तर सन्माननीय अतिथी नारायण बुवा साबाजकर यांचं देखील इथं आगमन झालं आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेनिमित्ताने. तर 24 बॉल आणि 51 धाब्यांचं एक मोठं लक्ष इथून सेट झालं आहे. या धाब्यांचा पाठला करायचा आहे. तर चला बॉल द्या मैदानावर. तर चला दिवाब आणि जुईनगर टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी या. दिवाब आणि जुईनगर 30+ आपण टॉससाठी यायचं आहे.
तर सन्मान केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावर. खऱ्या अर्थाने जर आज आपण पाहिलं तर त्यांची प्रमुख उपस्थिती देखील या स्पर्धेनिमित्ताने लागली. तुम्हा सर्वांचे लाडके आणि 30+ ही संकल्पना ज्यांनी या नवी मुंबईमध्ये देखील आणली, सन्माननीय रुपेशजी दिवेकर यांचा देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. आज ते देखील या स्पर्धेनिमित्ताने ते उपस्थित राहिलेत. 30+ क्रिकेट असोसिएशन ही संकल्पना देखील त्यांनी या नवी मुंबई विभागामध्ये आणली आणि एक सुसज्ज स्पर्धा खऱ्या अर्थाने या स्पर्धेकडे देखील पाहिलं जातं. तर कॅमेरामॅन प्लीज टर्न करा आमच्या मुख्य व्यासपीठाकडे. रुपेशदादा दिवेकर यांचा देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. नवी मुंबई क्रिकेट असोसिएशन ही संकल्पना त्यांनी देखील राबवण्यात आली आणि ही संकल्पना आज संपूर्ण नवी मुंबईमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. मॅचला होते सुरुवात. अंपायरचा ग्रीन सिग्नल. 51 धाब्यांचं लक्ष्य आहे. तर पहिलाच बॉल येतोय डॉट बॉल. नेक्स्ट बॉल चांगला बॉल, परफेक्ट यॉर्कर, कोणतंच प्रत्युत्तर नव्हतं. तर व्हाईट +1 या 2 धाबा धावफलकावर ॲड होतील. सुरुवात झाली इथून मात्र बेलापूर 30+ या टीमच्या दरम्यान. व्हाईट बॉलने सुरुवात होते. धावफलकाचं दार इथून ओपन केलंय, खातं इथून खोललंय. खूप चांगला बॉल. पिवनचं पहिले षटक आपल्याला पाहायला मिळते नेरूळ 30+ या टीमच्या दरम्यान. हा देखील चांगला बॉल. चांगला टप्पा या बॉलवर देखील आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन एक सिंगल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 3 धावा धावफलकावर लागल्यात. 4 चेंडूंच्या खेळीतून कंप्लीट झालाय. 2 बॉल इथून शिल्लक आहेत. वरूनसाठी हा बॉल एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये फिल्डर आहे. बॉल पर्यंत पोहोचतोय. सेकंड रनसाठी कॉल येईल. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न झालाय आणि 2 धाबा या वेगाने कंप्लीट झाल्यात. यावेळचा बॉल उडवलाय ऑन साइडला. वरूनच्या बॅट मधनं हा बॉल चाललाय
मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर शेवटच्या बॉलवर आलाय षटकार आणि टीमची धावसंख्या 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावर लागल्यात. सुरुवात झाली 30+ बेलापूर या टीमच्या दरम्यान. तर सन्माननीय अतिथी मोहनजी भोईर यांचा देखील इथे शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. तर मोहनजी भोईर यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय आमच्या मुख्य व्यासपीठावर. त्यांचे देखील सहर्ष स्वागत आहे. तदनंतर सुधीरजी पाटील यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावर. ते देखील इथे उपस्थित राहिलेत. सुधीरजी पाटील यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. फुल टॉस बॉल उडवलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. बॉल खाली येतोय. कोणतीही चुकी होणार नाही आणि बॅट्समन क्रमांक पहिला इथून बाद झालाय. तर नारायण बुवा साबाजकर यांचा देखील शुभ सन्मान इथे केला जाईल. तर भूषण पाटील न्यू बॅट्समन मैदानावर दाखल झाला. 51 धाब्यांचं लक्ष्य आहे. 51 रन्सचा पाठला करायचा आहे. तर तदनंतर विनोदा दिवेकर यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. आणखीन एक बॅट्समन इथून मात्र बाद होतोय. विनोदा दिवेकर यांचा देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. तर आपण देखील यायचं आहे. टीमची धावसंख्या आतापर्यंत 11. बॅक टू बॅक 2 फलंदाज इथून मात्र बाद झालेत. नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झाला शरद ठाकूर. विनोदा दिवेकर यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. तर सन्माननीय राजेशजी भोईर यांचा देखील शुभ सन्मान ते केला जाईल. नगरसेविका चषक 2025 या स्पर्धेमध्ये नवीन बॅट्समन शरद ठाकूर दाखल झाला. हॅट्रिकची संधी आहे. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक हा गोलंदाज घेईल का हे देखील पाहणं इम्पॉर्टंट असणार आहे. गोलंदाज श्रीकांत. शरद ठाकूर. हॅट्रिक बॉल. मिसटायमिंग स्ट्रोक बॉल हवेत आहे. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतोय. हा बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी शरद ठाकूरच्या बॅटमधने येतोय क्रॅकिंग चौकार. तर प्रदीपजी पांडे यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. तदनंतर महाजन साहेबांचं देखील इथे आगमन झाले. वेलकम. त्यांचे देखील सहर्ष स्वागत आहे. यावेळचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक बॉल हवेत.
शरद ठाकूर इथून मात्र बाद झालाय. पहिला बॉल फेस करत असताना चौकार लगावला, परंतु तदनंतर प्रत्युत्तर दिलंय गोलंदाज श्रीकांतने. आणि आत्तापर्यंत जर पाहिलं तर 3 गडी त्याने बाद केलेत या 4 बॉलमध्ये. खूप चांगली गोलंदाजी केली नेरूळ 11 या टीमसाठी. तर न्यू बॅट्समन नितेश. तर सन्माननीय रोहनजी दिवेकर यांचा देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. आपण देखील यायचे. 4 बॉलचा खेळ इथून समाप्त झालाय. 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. रोहनजी दिवेकर यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. 51 धाब्यांचं लक्ष आहे. आतापर्यंत 15 धावा धावफलकावर लागल्यात. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल चालाय सरळ थर्ड मॅन रिजन मध्ये. आणखीन एक सिंगल. टीमची धावसंख्या 16 धावा. तर सन्माननीय दिलीपजी पाटील साहेबांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. ते देखील या स्पर्धेनिमित्ताने उपस्थित राहिलेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. सोळा धावा धावफलकावर लागल्यात. शेवटचा बॉल आहे. तर 2 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला आणि टीमची धावसंख्या धावफलकावर लागली 16. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 बॉलमध्ये तुम्हाला धावा करायच्या आहेत 35 धावा. 50 झाले. 51 जिंकायला. 49 वर सिंगल आली. तर पहिल्या ओव्हरमध्ये 8 आलेल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये 13 आणि चौथ्या ओव्हरमध्ये 18 धावा आल्या. तर चला मॅच स्टार्ट ठेवायची आहे. 51चं लक्ष आहे. 12 बॉलमध्ये 35 धावा. चांगला बॉल. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येईल. वाईट+1. धीम्या गतीने हा बॉल रिलीज जरूर झाला, परंतु टर्न होतं या बॉलला. थोडासा बाहेर निघाला हा बॉल. यावेळचा बॉल खूप चांगला स्ट्रोक. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या रिजन मध्ये हा बॉल चाललाय बाहेर आणि बॅट्समन वरुणच्या बॅटमधनं हा खूप चांगला स्ट्रोक.
आपला गेला नाही इथे भाई सगळे बॉल पाठी जायला लागते. आणखीन एक चांगला स्ट्रोक. हा बॉल देखील चाललाय. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. वरुण ठाकूर नाव ऑन द फायर. 6 धावांसाठी षटकार. टीमची धावसंख्या 30 धावा. 30 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. तर 30 धावा, 30 रन्स, 21 धावा करायच्या आहेत. हा देखील बॉल स्लॉट मध्ये होता परंतु मिस झाला. लाईन मिस केली बॅट्समन वरुण ठाकूरने. डॉट बॉल येतोय. जबाबदारीने खेळ करावा लागेल वरुण ठाकूरला या मॅच मध्ये. जर मॅच जिंकायची असेल 30+ बेलापूर या टीमला, तर वरुण क्रीजवर असणं खूप इम्पॉर्टंट असणार आहे. 3 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. फुल टॉस कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु यावेळचा बॉल हा तर चौकार आहे. तर झाडाला चौकार आहे. जर झाडाला बॉल लागला तर चौकार आणि षटकार दिला जाईल, याची तुम्ही नोंद घ्या. झाडाला किंवा झाडाच्या फांदीला देखील बॉल लागला तर चौकार आणि षटकार आहे, याची तुम्ही नोंद घ्या. दोन्ही टीमची धावसंख्या 4 ने वाढली. धाबा लागल्या धावफलकावर आतापर्यंत 34. 8 बॉलमध्ये धाबा करायचे 17. हे 2 बॉल खूप इम्पॉर्टंट आहेत दोन्ही टीमसाठी. 8 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. यावेळचा बॉल एस्टांचा वेध, दांडी गुल झाली. ज्या विकेटची गरज होती 30+ नेरुळ या टीमला, ती विकेट मात्र पडली जाते आणि बॅट्समन वरुण ठाकूर बॅक टू द डगआउट. तर नवीन बॅट्समन समाधान आणि आणखीन एक बॅट्समन झालाय बाद. 6 बॉलमध्ये धावा करायचे 17. 6 चेंडू आणि 17 धावा. न्यू बॅट्समन शरद ठाकूर. तर बॅट्समन आहे
तर प्रशांत आलाय. प्रशांत येतो नवीन बॅट्समन. 6 बॉलमध्ये धावा करायचे 17. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि कंपल्सरी 17 धावा इथून कराव्या लागतील. शेवटचं षटक. वैभव आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. पहिल्या इनिंगमध्ये देखील चांगला खेळ वैभवने साकारला आपल्या टीमसाठी. एक चांगलं टार्गेट सेट करण्यामध्ये यश आलं नेरूळ टीमला. आणि या मुवमेंटला जर आपण पाहिलं तर मैदानावर समीकरण बनलं जाते 6 बॉल आणि 17 धावा. चांगला बॉल. डॉट बॉल येतोय. 5 बॉलमध्ये 17 धावा. व्हाईट बॉल. 5 बॉलमध्ये 16 धावा करायच्या आहेत. 5 चेंडू आणि 16 धावा. आणखीन एक चांगला बॉल पडल्यानंतर टर्न झाला. धीम्या गतीने हा बॉल रिलीज केल्यानंतर पूर्णपणे बीट केलं बॅट्समन नितेशला. येतो डॉट बॉल. 4 मध्ये करायचे 16. आणखीन एक चांगला बॉल. 3 चेंडू आणि इथून मात्र 15 धावा कराव्या लागतील. तर सन्माननीय अतिथी संजयजी कोळी यांचं देखील इथे आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. साक्षी इंटरप्राइजेसचे ते प्रोप्रायटर आहेत आणि त्यांचं देखील इथे आगमन होते. वेलकम संजयजी कोळी, तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे नगरसेविका चषक 2025 या स्पर्धेमध्ये. 3 बॉलमध्ये करायचे 15. या मॅचमध्ये खूप चांगली पकड निर्माण केली नेरूळ 11-30+ या टीमने. यावेळचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर आहे बॉल खाली आणि कोणती चुकी होणार नाहीये. आणखीन एक फलंदाजीतून मात्र बाद झालाय. तर बेलापूर टीमसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. कोणी जेवल्याशिवाय जाऊ नका. विशाल आलाय न्यू बॅट्समन. तर खूप उशिरा आला विशाल या मॅचमध्ये. 2 चेंडू आणि धावा करायच्या आहेत 15. 2 बॉलमध्ये 15 धावा इथून कराव्या लागतील. फुल टॉस बॉल. चांगला स्ट्रोक डीपमध्ये फिल्डर. 1 बॉलमध्ये एकच बॉल आहे. तर दिवा टीम आपण रेडी झाला टॉससाठी. शेवटचा बॉल आलाय डॉट. मॅच झाली फिनिश. सामना जिंकलाय टीम नेरूळ 30+ या टीमने. तर जेवणाची व्यवस्था झालेली आहे. बेलापूर संघासाठी स्पेशल जेवण आहे, याची तुम्ही नोंद